न्यूज चॅनलच्या माध्यमातून दिनांक 6/6/2026 रोजी 4:15 वाजता माझ्या स्वतःच्या राहत्या घरी गेटला एक धमकीची चिठ्ठी आणून लावली। त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं की तुम्ही मला ते 45,55,000 रुपये नगदी द्या, नसता तुमचा मुलगा प्रसाद घनश्याम डाकरे यांना जीव मारण्यात येईल। आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी 2 पॉईंट दिले होते, एक नरापूरच्या पुढं आणि एक चुडाव्याच्या टी पॉईंटवर वसमत कारखाना रोडवर। तिथं तुम्ही पैशाची बॅग घेऊन येण्या आणि आमचा माणूस तिथं उभा टाकून तो पिवळा झेंडा दाखवेल। तो पिवळा झेंडा दाखवल्याच्या नंतर तुम्ही त्याच्याकडे पैशाची बॅग द्यावी, अशा पद्धतीची चिठ्ठी होती। म्हणून मी संबंधित पोलीस स्टेशनच्या PIला भेटलो आणि त्यानंतर मी DYSP पूर्णा यांनासुद्धा भेट घेतली। त्यांनी सांगितलं की आपण ह्या बाबतीमध्ये गुप्तता पाळून आपण ते 11 तारखे जी दिली, 11/6/2026 रोजीची जी तारीख दिली होती, त्या तारखेला नरापूरचा पॉईंट जो तो 11 वाजताचा दिला होता आणि दुसरा पॉईंट दिला होता त्यांनी तो 12 वाजताचा। आणि त्यावेळी आम्ही त्या पोलिसनं सर्व जे ते ट्रॅप लावून त्याच्यामध्ये 6 कर्मचारी होते। त्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कारमध्ये प्रायव्हेट व्हेकलमध्ये ते सगळेजण आले आणि माझ्या मुलाला जे ते सोबत घेऊन गेले आणि सोबत घेऊन ते माझा मुलगा समोर आणि हे सर्वजण पाठीमागं आणि अशा पद्धतीनं गेले असता ती ह्या नरापूरच्या समोरचा जो पॉईंट दिला तिथं काही मिळून आले नाही। म्हणून त्या कारखाना रोडच्या पुढं कारखाना टी पॉईंटवर, चुडावा कारखाना टी पॉईंटवर एक पांढऱ्या रंगाची MS26 काहीतरी नंबर आहे तिचा, ती गाडी तिथं उभी टाकली होती। त्या गाडीमध्ये 3 जण काळे काचाच्या गाडीमध्ये बसलेले होते। तेव्हा गाडीच्या जवळ माझा मुलगा आणि पाठीमागं पोलीस असे गेले असता मुलगा जवळ गेला असता त्याला हाताने बोलवत होते। तेव्हा त्यांनी घेरल्याच्या नंतर त्यांनी ते पोलिसनं त्यांना पकडत असताना त्यांनी गाडी सुसाट चुडावा ते पिंपरण ते चांगेफळ ते कावलगाव ते धानोरामध्ये ह्या रोडाने 120च्या स्पीडने त्यांनी गाडी पळवली आणि त्या पाठीमागे ह्या पोलिसच्या 2 गाड्या लागल्या आणि 2 गाड्यांनी ते त्यांचा पाठलाग सारखा 15 किलोमीटर केला। 15 किलोमीटर केल्याच्या नंतर त्यांच्या गाडीचे जे ते मागचं टायर जे ते भ्रष्ट झालं आणि टायर फुटलं, तरी पण त्याने जे ते जवळपास 2 ते 3 किलोमीटर गाडी पळवली आणि नंतर त्या गाडीतून ही लोकं पळून जात असताना पोलिसने झडप घालून त्यांना पकडून आणल्याच्या नंतर त्यांनी ते पोलिसने जे ते त्यांना त्याच्या माहितीसाठी किंवा इंट्रोगेशनसाठी त्यांनी त्याच्या ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन ह्या गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून ह्या 3 आरोपीला त्यांनी ते अटक करून त्या संबंधीची आमच्या मुलाकडून जी माझ्या मुलाच्या नावाने जी चेतावणीची चिठ्ठी दिली होती धमकीची, त्या संबंधानं गुन्हा त्यांनी खंडणीचा गुन्हा आणि जीवे मारण्याचा जे ते कट रचला, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केला। त्यामध्ये पाटील API गजानन पाटील API ते त्याचा तपास करतात आणि त्यांना जे ते 11 तारखेला संध्याकाळी जो गुन्हा दाखल झाला त्यावरून त्यांनी ते अरेस्ट दाखवली। उद्या कोर्टामध्ये दुसऱ्या दिवशी हजर केलं 12 तारखेला आणि 12 तारखेला हजर केल्याच्यानंतर कोर्टाने 2 दिवसाचा PCR दिला। मध्ये त्यांनी वापरलेली गाडी, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जे जप्त केलं, घटनास्थळ पंचनामा केला आणि गाडी जप्ती पंचनामा वगैरे सगळ्या गोष्टी केल्या। त्यावरून पोलीस तपास करीत आहेत आणि पोलिसनं ते जो ट्रॅप लावला किंवा पोलिसनं गुन्ह्याच्या तपासामध्ये जे सहकार्य केलं किंवा त्यांनी जी तत्परता दाखवली त्यावरूनच हे आरोपी पकडले गेले। आरोपी जे ते तन्मय पाचकोर राहणार सुरवाडी आणि दुसरा एक रुंजचा आरोपी आहे आणि तिसरा एक आरोपी कानडखेडचा आरोपी आहे। असे 3 आरोपी आहेत त्याच्यामध्ये आणि हे आरोपी जे ते अट्टल सराईत गुन्हेगार असावे, परंतु त्याच्याविरुद्ध एकही ह्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल नाही, परंतु त्यांनी हे गुन्हे केलेले असावेत असा आम्हाला जे ते याबद्दल संशय आहे। त्यामुळे पोलिसनं ह्या बाबतीतसुद्धा तपास घ्यावा। यांनी यापूर्वी किती गुन्हे केले, किती लोकांना जे ते अशा खंडणी मागितल्या, किती लोकांना जे ते अशा पद्धतीचं फसवलं, याबाबतीतसुद्धा पोलिसनं जे ते तपास करणं गरजेचं आहे अशी आपल्याला माझी